हाय मी स्मिता, मस्ती कक्षामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। हिवाळ्यात मस्त ताजी ताजी मेथीची भाजी बाजारात दिसते। अशा वेळेला आपण बऱ्याचदा मेथीची भाजी करतो किंवा मेथीचे पराठे करतो, पण तेच पदार्थ खाऊन मुलांना कंटाळा येतो, मुलांनाच काही इव्हन आपल्यालाही कंटाळा येतो। म्हणूनच आज आपण मेथीच्या भाजीपासून एक वेगळा मस्त पदार्थ करणार आहोत, जो तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता, मुलांना डब्यात देण्यासाठी करू शकता, अगदी संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर दुपारच्या जेवणासाठी हे करू शकता। करायला घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यात मी 4 डार्क रंगाच्या म्हणजे थोड्या तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे, अर्धा चमचा जिरं घालून घेते आणि अर्धा चमचा ओवा घालून घेऊया। मिक्सर मधून याची पेस्ट करून घेऊया। आता एका मोठ्या बाउल मध्ये मी 1 कपभर ज्वारीचं पीठ घेते आहे। आता हे अजून पौष्टिक करण्यासाठी यामध्ये मी अर्धा कप सातूचं पीठ घालून घेते। सातूचं पीठ खूपच पौष्टिक असतं, यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात, पाचक असतं। वजन कमी करायचं असेल तर सातूचं पीठ अगदी फायदेशीर आहे। हे मी रेडीमेड सातूचं पीठ घेतलेलं आहे, पण याऐवजी तुम्ही भाजलेल्या डाळ्या म्हणजे डाळवं जे असतं ते तुम्ही मिक्सरमधून बारीक करून त्याचं पीठ करून घेऊ शकता। आता यामध्ये आपण जी आलं मिरची आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घेते। 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेते। आता यामध्ये जरा जास्तच म्हणजे 1 वाटी गच्च भरलेली बारीक चिरलेली मेथी घालून घेते। रंगासाठी पाव चमचा हळद घालून घेते। 2 ते 3 चमचे बेसन घालून घेते। तुम्हाला जर बेसन घालायचं नसेल तर 2 ते 3 चमचे तुम्ही गव्हाचं पीठ घालू शकता। यामध्ये चवीपुरता मीठ घातलेलं आहे, पण त्यावेळेस व्हिडिओ नेमका बंद होता। आता यामध्ये मी 2 चमचे दही घालून घेते। दही घालणं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालू शकतं, फक्त थोडा चटपटीत स्वाद यावा म्हणून यामध्ये मी दही घालते आहे। दह्याच्या ऐवजी तुम्ही अर्धा लिंबाचा रसही घालू शकता। आता या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये लागेल तसं थोडं पाणी घालून याचं आपण पीठ भिजवून घेऊया। तर इथे मी असं पीठ भिजवून घेतलेलं आहे। पीठ खूपही पातळ नाहीये किंवा खूपही घट्ट नाहीये, तर साधारण आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बाजूला असलेलं बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा। तर या पिठापासून मस्त चविष्ट असं आपण धिरडं करणार आहोत। इथे मी एक बिडाचा तवा घेतलेला आहे, तव्याला 1 चमचाभर तेल लावून ग्रीस करून घेऊया। तवा छान गरम झाला की यावर 1 पळीभर पीठ घालून घेऊया। पीठ हलक्या हाताने अगदी व्यवस्थित पसरवून घेऊया। खूप अगदी पातळ धिरडं मी घालत नाहीये, थोडं जाडसर ठेवते। आता कडेने 1 चमचाभर तेल घालून घेते, वरूनही थोडं तेल घालून घेऊया। यावर मी आता झाकण ठेवते आणि साधारण 2 ते 3 मिनिट हे छान होऊ देऊया। गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवायची आहे। साधारण 2-1 मिनिट झालेले आहेत। वरच्या बाजूने धिरडं छान कोरडं झालेलं दिसतंय। आता खालच्या बाजूने व्यवस्थित झालंय का चेक करूया। येस, एका बाजूने मस्त खरपूस भाजलं गेलेलं आहे। आता मी गॅसची फ्लेम मोठी करते आणि दुसऱ्याही बाजूने हे छान भाजून घेऊयात। आता आपल्याला झाकण ठेवायची गरज नाहीये। साधारण 1-1.5 मिनिट झालेला आहे। दुसऱ्याही बाजूने चेक करूया। दुसऱ्याही बाजूने धिरडं अगदी व्यवस्थित झालेलं आहे। धिरडं आता आपण काढून घेऊयात। तरी धिरडी ना अगदी पटापट होतात। सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांना डब्यात देण्यासाठी ही धिरडी एकदम बेस्ट ऑप्शन आहे। यामध्ये आपण सातूचं पीठ वापरलेलं आहे, ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे, भरपूर मेथी वापरलेली आहे, त्यामुळे धिरडं अगदी पौष्टिक होतं। तर आज आपण केलेले मेथीचे धिरडे तुम्ही नक्की करून बघा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह। धन्यवाद।